वर्षांचा होता. त्याला लहान समजून मी माझ्या खोलीत झोपवलं, पण मध्यरात्री तो मी एकटी असल्याचा फायदा घेऊ लागला. त्याने तर त्याचं भलं मोठं दाखवून रात्रभर. आज कितीतरी दिवसांनंतर मी एखाद्या तरुण मुलाला माझ्यासमोर बघत होते. माझ्या लहान जावेचा 14 वर्षांचा भाऊ आमच्या घरी आला होता. माझी लहान जाऊ 2 महिन्यांपूर्वीच लग्न होऊन सासरी आली होती. मी उर्मिला, मी मोठी जाऊ आणि संगीता माझी लहान जाऊ. संगीताचा भाऊ घरी आला तशी संगीता फार खुश झाली. तिच्या लहान भाऊ निलेशला भेटून मीही खुश होते. संगीताने माझी ओळखही त्याची मोठी बहीण म्हणून करून दिली होती. मला माझा सक्का भाऊ नव्हता. जेव्हा संगीताने निलेशला सांगितलं की मीही त्याची मोठी बहीण आहे, तेव्हा संगीताचं बोलणं ऐकून निलेशने लगेचच मला नमस्कार केला. माझ्या डोळ्यात तर अश्रूच दाटले होते. त्या नात्याने मी भावूक झाले होते. निलेश घरी आल्याच्या दिवशी दिवसभर घरात फार गोंधळ घालत होता. त्याचा तो गोंधळ काही वेळासाठी आम्हालाही हवासा वाटला. रात्री झोपायची वेळ आली तेव्हा संगीता निलेशला घेऊन माझ्या खोलीत आली. ती मला एका बाजूला घेऊन जाऊन म्हणाली की जाऊबाई, तुम्हाला तर माहीतच आहे, आत्ताच माझं नवीन लग्न झालंय आणि अशातच मी माझ्या भावाला माझ्या खोलीत झोपवणं मला तरी योग्य वाटत नाहीये. त्याला आता मी माझ्या विजयमध्ये झोपवू शकत नाही. मला काय म्हणायचंय ते तुम्ही समजत आहात ना? संगीताला काय म्हणायचं होतं ते मला चांगलंच समजत होतं. असंही माझ्या खोलीत मी एकटीच राहायचे. तेव्हा मी संगीताला म्हणाले, तू बेफिकर होऊन तुझ्या भावाला इथे राहू दे, तो मलाही माझ्या भावासारखाच आहे. मी निलेशच्या झोपण्याची समस्या लगेचच दूर केली. त्यामुळे संगीताने माझे आभार मानले व तिच्या भावाला माझ्या खोलीत सोडून तिथून निघून गेली. निलेश फार बोलका होता. तो मला काही प्रश्न करायलाही लाजला नव्हता. त्यावेळी माझ्या शेजारी झोपताच निलेश माझ्या दिशेने फिरला. तो मला म्हणाला की ताई, मला एक प्रश्न पडलाय, तो मी तुला विचारू का? मी त्याला प्रश्न विचारण्यास होकार भरला. तसा तो बोलू लागला. निलेश म्हणाला, ताई, माझ्या दीदीच्या खोलीत जिजू आहेत, तसं तुझ्या खोलीत जिजू का नाही? त्यावर मी त्याला म्हणाले की काय वेड्यासारखं बडबडतोय? त्यावर तो म्हणाला, ताई, माझा प्रश्न नीट समजून घे, मी तुला तुझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या या जिजूंबद्दल विचारतोय. त्याचा प्रश्न समजताच मी म्हणाले, अच्छा, तुझा प्रश्न असा होता तर. तेव्हा मी त्याला माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं की माझा नवरा कधीच मला सोडून गेलाय, आता मीही त्याला विसरले. त्यावर तो म्हणाला, ताई, तुझं एकटेच या घरात मन कसं लागतं? जिजू नसूनही तू अजूनही सासरी कोणासाठी राहतेस? निलेश होता तर फक्त 14 वर्षांचा, पण त्याचे प्रश्न समजदार व्यक्तीप्रमाणे होते. मी त्याला म्हणाले की माहेरी राहून लोकांचे बोलणे ऐकण्यापेक्षा मी सासरी राहूनच मानाने जगणे स्वीकारले. आता मला नवऱ्याविना राहण्याची सवय झाली आहे. तेव्हा माझ्या हातावर हात ठेवून निलेश म्हणाला की ताई, तू स्वतःला एकटी समजू नकोस, आता मी आलोय ना, आता बघ मी तुला कसा खुश ठेवतो ते. तशी तू दिसायला फार सुंदर आणि तरुण आहेस. एवढ्याच जगण्याची आशा सोडू नकोस, आणि तू आशा सोडली असलीस तरी मी तुला खुश करून राहील. निलेश काय बडबडत होता काय माहीत, पण तो जेही बोलत होता ते मी खुश राहावे म्हणूनच बोलत होता. तेव्हा मी त्याला म्हणाले, आता गप्पा गोष्टी बाद झाल्या, चल झोप लवकर. तेव्हा मला गुड नाईट म्हणून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी संगीता व भाऊजींचा टिफिन बनवला. ती दोघे ऑफिसला गेल्यानंतर घरात मी व निलेश होतो. तो झोपेतून उठताच मी त्याला आंघोळीला पाठवलं. त्यानंतर मी त्याला नाश्ता नेऊन दिला. तो नाश्ता करत असताना मी माझे घरातील बाकी कामं आवरत होते. काहीच वेळात माझे सगळे कामही आवरून झाले. त्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन पाठ टेकवली. काही वेळासाठी माझा थोडा डोळा लागलाच होता, तोच मला माझ्या शेजारी कोणीतरी असण्याचा भास झाला. डोळे उघडताच समोर मला निलेश दिसला. मला पाहून तो फार घाबरल्यासारखा झाला होता. तेव्हा मला बघताच त्याचा असा तोल गेला की तो थेट माझ्या अंगावरच पडला. निलेश माझ्या एवढ्या जवळ बसून काय करत होता ते मलाही माहीत नव्हतं. तेव्हा तो एकदमच माझ्या अंगावर आला. तो शरीराने चांगला दष्टपुष्ट होता. तेव्हा तो थेट माझ्या खांद्याच्या बाजूला येऊन धडकला होता. त्याच्या शरीराचा दाब माझ्यावर एवढ्या जोराने पडला होता की माझा खांदा दुखू लागला. तेव्हा तो माझ्यापासून बाजूला होताच मी खांद्याला हात लावून दुसऱ्या बाजूने वळले. मला सॉरी म्हणतच निलेश माझ्या बाजूने आला व तो माझ्या खांद्यावरून हात फिरवू लागला. त्याचा हात माझ्या अंगावर येताच मी लगेचच त्याला माझ्यापासून बाजूला केलं व मीही जागची उठून बसले. मी त्याला म्हणाले, निलेश, आता हे काय नवीन? तुझं मला असं स्पर्श करणं मला अजिबात आवडलं नाहीये. त्यावर तो म्हणाला, ताई, तुला माझ्यामुळे दुखापत झाली, त्याचाच मी प्रायश्चित करतोय. तुला खांद्याला चांगलाच मार लागलेला दिसतोय, मी तुला इथे बाम लावून देऊ का? त्याच्याने चूक झाली होती हे तर त्याने मान्य केलं. तेव्हा मी त्याला म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही, होईल दुखणं थोड्या वेळात बंद. पण मला एक सांग, तू माझ्या एवढ्या जवळ बसून नेमकं काय करत होतास? त्यावर तो म्हणाला, ताई, मी तुझा मोबाईल घेत होतो. मला टी व्ही बघून फार बोर झालं होतं, म्हणून मी तुझा मोबाईल गेम खेळण्यासाठी घेत होतो. पण तेवढ्यात तू उठलीस. तुला उठलेलं पाहून मी जोराने घाबरलो होतो. सॉरी ताई, तो जे आहे ते खरं बोलला होता, म्हणून मी त्याला माफ केलं. मी त्याला म्हणाले, तुला मोबाईल तर मी देऊ शकत नाही, थोडा वेळ काहीतरी तुझा अभ्यास कर, नाही तर पुन्हा टी व्ही बघ. आता मला थोडा वेळ आराम करू दे. तेव्हा मला होकार भरून तो तिथून बाहेर तर गेला, परंतु पुन्हा काही वेळाने तो खोलीत आला. त्याच्या हातात एक कॉटनचा कपडा आणि पाणी होतं. तो म्हणाला, ताई, मी कोमट पाणी घेऊन आलो. या कोमट पाण्याच्या पट्ट्या दुखत्या ठिकाणी ठेवल्या तर तुला थोडं बरं वाटेल. मी त्याला नाही म्हणत होते, पण तेव्हा तो म्हणाला, मी कालच तुला म्हणालो होतो की मी तुला खुश ठेवणार, पण माझ्याने तुला दुःख दिलं गेलं आणि ते माझ्याने बघवलं जात नाहीये. प्लीज मला तुझी थोडी तरी सेवा करू दे. तेव्हा त्याचा हट्ट एवढा होता की तो माझा ऐकणार नाही हे मी समजले होते. त्याने माझा हात बाजूला करून कोमट पाण्याच्या पट्ट्या माझ्या खांद्यावर ठेवायला सुरुवात केली. ज्यावेळी निलेश कोमट पाण्याच्या पट्ट्या माझ्या दुखण्यावर फिरवत होता तेव्हा एकदम माझी नजर त्याच्यावर पडली. मी एकटक त्याच्याकडे बघत होते. बऱ्याच दिवसानंतर कोणा पुरुषाचा स्पर्श मला होत होता आणि त्याचा स्पर्शही एखाद्या समजदार व्यक्तीप्रमाणे होता. मी निलेशकडे बघत असताना त्याचीही माझ्यावर नजर गेली आणि तोही माझ्या नजरेला नजर मिळवू लागला. तेव्हा मी स्वतःला नको त्या विचारातून बाहेर काढलं व निलेशलाही थांबवलं.
मी म्हणाले, सेवा पुरी झाली. आता माझं दुखणं थोडं बरं झालंय. आता मला थोडी आरामाची गरज आहे. माझ्या बोलण्यावरून तो खोलीतून बाहेर गेला. परंतु त्या दिवसापासून निलेशची वागणूक फारच बदलली होती. तो मला नेमकं कोणत्या नजरेने बघू लागला होता कोणास ठाऊक. त्या रात्रीही निलेश माझ्या आधी खोलीत गेला होता. मी खोलीत गेले तेव्हा निलेश मला झोपलेला दिसला. त्याला झोपलेलं समजून मी खोलीतील बारीक लाईटमध्येच चेंज करू लागले. मी जसं चेंज करून मागे वळले तशी माझी नजर निलेशवर गेली. तो मला त्याच्या अंथरुणाच्या बारीक फटीतून बघताना दिसला. तेव्हा मी त्याच्याजवळ गेले व त्याला हाक मारली, तर तो झोपण्याचं नाटक करू लागला. मला चांगलं आठवत होतं की मगाशी निलेश मला सोडून बघत होता. मी त्याला स्पष्ट पाहिलं होतं. तेव्हा तो झोपेतून उठला नाही. यावरून मला असंही वाटलं की कदाचित मला भास झाला असावा. तेव्हा जास्त विचार न करता मीही शांत झोपी गेले. पुढे सलग 2-3 वेळा मला असं जाणवलं होतं की निलेश माझ्या हाती झोपण्याचं नाटक करत आहे. पण जेव्हा मी चेंज करत असते तेव्हा तो मला चोरून बघत असतो. मला त्याच्यावर संशय येऊ लागला. तेव्हापासून मी चेंज करण्याची जागा बदलली होती. एके दिवशी रात्री मला झोप येत नव्हती, म्हणून मी टेरेसवर गेले होते. तिथे जाऊन मला काहीच वेळ झाला होता तोच निलेश माझ्या मागे टेरेसवर आला. त्याला एवढ्या रात्रीचं टेरेसवर पाहून मी तर शॉक झाले होते. मी त्याला म्हणाले, तू इथे काय करतोयस? तू माझा पाठलाग करतोय की काय? त्यावर तो म्हणाला, नाही ताई, मी तर झोपलो होतो. एकदम मला जाग आली तर तू मला शेजारी दिसली नाहीस. त्यानंतर पुन्हा मी झोपायला गेलो तर मला झोप येत नव्हती, म्हणून मी टेरेसवर फेरफटका मारायला आलो होतो. तर तू मला दिसलीस. मी तुझा पाठलाग वगैरे करत नव्हतो. आपली अचानक भेट झाली समज. एरवी निलेश रात्रीचा गेट बाहेर जायलाही घाबरायचा आणि आता तो एकटा टेरेसवर फिरायला आला होता. ती गोष्ट तर मला पचत नव्हती. नक्कीच तो माझा पाठलाग करत होता. तेव्हा फेरफटका मारत असताना निलेश मला माझ्या एकटेपणाबद्दल प्रश्न करू लागला. तो म्हणाला, ताई, तुला एकटं राहून कंटाळा येत नाही का? तू तर अजूनही किती तरुण आणि दिसायला सुंदर आहेस. मला तरी वाटते की तू आता लग्न करावंस. निलेश असं बोलताच मी त्याला म्हणाले, माझ्या लग्नाची चिंता तू का करत आहेस? तेव्हा एकदम तो जागीच थांबला व माझा हात पकडून बोलू लागला. तो म्हणाला, कारण मला वाटतं की ही सुंदरता अशीच वाया जाऊ नये. मला तर निलेशची नजर दिवसेंदिवस माझ्यावर फिरताना दिसत होती. बघायला गेलं तर मी त्याची सख्खी बहीण नव्हते की तो बहिणीप्रमाणे माझा विचार करेल. नक्कीच तो एक बिघडलेला मुलगा होता आणि हे मला हळूहळू त्याच्या वागण्यातून जाणवू लागलं होतं. तेव्हा मी त्याला काही उत्तर न देता तिथून निघून आले. दुसऱ्या दिवशी मी संगीताशी बोलायचं ठरवलं होतं. रात्री जेवण होताच मी संगीताला टेरेसवर बोलावलं. मी तिला म्हणाले की आता काही दिवस तू तुझ्या भावाला एकतर तुझ्या खोलीत झोपव किंवा हॉलमध्ये झोपव. मला माझ्या खोलीत एकटं राहण्याची सवय झाली. आता निलेश आल्यापासून मला जरा अवघडल्यासारखं झालंय. तरी मी त्याला काही दिवस माझ्या खोलीत राहू दिलं. आता एकतर तू तुझ्या भावाला तुझ्या खोलीत झोपव किंवा त्याला घरी पाठव. माझ्या बोलण्यावर संगीता म्हणाली, जाऊबाई, तुम्ही असं का बोलत आहात? मी तर समजत होते की तुम्ही माझ्याहून अधिक निलेशला जीव लावत असाल, पण तुम्हाला तर त्याचा कंटाळा येऊ लागलाय. तेव्हा मी तिला म्हणाले, तसं काही नाहीये. खरं कारण तर हे आहे की पुढच्या 1-2 दिवसात माझी पाळीची तारीख आहे. त्या दिवसात तरी मी निलेशला माझ्या खोलीत झोपवू शकत नाही, कारण तो अजून फार लहान आहे. चुकूनही नको त्या गोष्टी त्याच्या नजरेत पडायला नको. मी संगीताला माझी खरी समस्या सांगितली. तेव्हा ती म्हणाली की ठीक आहे, तुमचे तेवढे 4 दिवस जाईपर्यंत मी निलेशला माझ्या खोलीत झोपवते. पण 4 दिवसांच्या वर मी त्याला माझ्या खोलीत ठेवू शकत नाही, नाहीतर विजय लगेचच चिडचिड करेल. पुढे काय करायचं ते मी पुढे बघेल, असं म्हणून मी तेवढ्या 4 दिवसांची गोष्ट तर टाळली होती. पुढे 2 दिवसानंतरच मला पाळी आली. मी संगीताला सांगितल्याप्रमाणे तिने तिच्या भावाला तिच्या खोलीत झोपवायला सुरुवात केली होती. निलेश माझ्या खोलीतून बाहेर गेल्यापासून मला फार मोकळं वाटू लागलं होतं. नाहीतर रोज प्रत्येक वेळी मला असं जाणवत असायचं की तो मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हाही त्या 4 दिवसांच्या दरम्यान रात्री नाही पण दिवसा तरी निलेश माझ्या खोलीमध्ये ये जा करत होता. मी त्याला बाहेर खेळायला पाठवण्याचाही प्रयत्न केला, पण निलेश तर माझ्या अवतीभोवतीच फिरणं पसंत करत होता. 4 दिवसांच्या दरम्यान एकदा मी दुपारच्या वेळी आंघोळीला गेले. तसं रोज दुपारची झोप झाल्यानंतर आंघोळ करण्याची माझी सवय होती. तेव्हा मी आंघोळीवरून बाहेर आले तर मला माझ्या खोलीच्या खिडकीबाहेर कोणीतरी मला बघण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटलं. मी खिडकीबाहेर डोकावून पाहिलं तर तेव्हा मला तिथे कोणी दिसलं नाही. त्यानंतर मी खोलीतून बाहेर गेले तर निलेश हॉलमध्ये टीव्ही बघत होता. तेव्हा मी त्याच्यावर एक नजर टाकली व पुन्हा माझ्या खोलीत येऊ लागले. पण तेव्हाच माझी नजर त्याच्या पायावर लागलेल्या मातीवर पडली. ते पाहून तर मला संशय आला की मगाशी माझ्या खिडकीबाहेर निलेश तर नव्हता ना. माझ्याकडे त्याबद्दल काही प्रूफ नव्हते, म्हणून मी त्याला काही बोलले नाही. निलेशची माझ्यावर वाईट नजर तर नसेल ना? माझ्या मनात तर त्याच्याबद्दल नको ते विचार येऊ लागले होते. आजकाल आपण ज्यांना लहान समजतो ती मुलं अजिबात लहान राहिली नाहीत हे तर मला माहीत होतं. काही दिवसांपूर्वीच माझ्या मैत्रिणीने मला तिच्या ट्युशनमधील एक किस्सा सांगितला होता. एका शाळकरी मुलाने तिला प्रपोज केलं होतं. निलेशही त्याच्या वयाआधी स्वतःला मोठा तर समजू लागला नव्हता ना. कदाचित मी त्याच्याबद्दल जरा जास्तच विचार करत होते. मी एकटी असल्यामुळे माझ्या मनात नको ते विचार साहजिकच येत असावे. पुढे माझे 4 दिवस उलटल्यानंतर लगेचच संगीता तिच्या भावाला माझ्या खोलीत सोडवायला आली. तेव्हा मी तिला म्हणाले की आता निलेशला इथे येऊन बरेच दिवस झालेत. आता मीही माझं काहीतरी काम सुरू करण्याचा विचार करते. मी आता निलेशवर लक्ष देऊ शकत नाही. तू एक काम कर, त्याला आता त्याच्या घरी पाठव. त्यावर संगीता म्हणाली, जाऊबाई, घरी माझे आईबाबा एकटेच असतात. माझं लग्न झाल्यापासून निलेश एकटा पडला होता. तो शांत राहू लागला होता, म्हणून मी त्याला इथे बोलावून घेतलं होतं. तो आपल्यासोबत चांगला रमलेला दिसतोय. अजून काही दिवस तरी मी त्याला घरी पाठवू शकत नाही. संगीताचं भावनिक बोलणं ऐकून मी तिला पुढे काहीच बोलू शकले नाही. ती गेल्यानंतर बेडवर असलेल्या निलेशने मला प्रश्न केला की ताई, आता तुझी तब्येत ठीक आहे ना?
मी त्याला होकारार्थी मान डोलावली. त्याला एवढ्या कमी वयातच सगळ्यातलं सगळं कसं समजत होतं कोणास ठाऊक. त्या रात्री झोपेत मी माझी जागा सोडून थोडं इकडे तिकडे काय वळले, लगेचच संधी साधून निलेशने माझ्या अंगावर हात टाकला होता. त्याचा हातही नको तिथे गेला होता. तेव्हा त्याच्या त्या स्पर्शाने माझ्या मनात तर नको त्या भावना निर्माण होऊ लागल्या. निलेशही अजूनच हळूहळू त्याचा हात पुढे सरकवू लागला. तो खरंच झोपेत आहे का असा मला संशय येऊ लागला होता. तेव्हा मी अजूनच त्याच्या बाजूने वळले तर त्याने मला अजूनच घट्ट मिठी मारली. त्या 14 वर्षाच्या मुलाचं ते वागणं जरा शॉकमध्ये टाकण्यासारखं होतं. तो तर माझ्या अंगावरून हात बाजूला करायला तयारच नव्हता. मग मीच त्याच्यापासून लांब झाले. तेव्हा सकाळचे 5 वाजले होते. त्यावेळी मी झोपेतून उठले तर नंतर मला झोपच आली नव्हती. त्यानंतर निलेश जेव्हा 9 वाजता झोपेतून उठला तेव्हा मी त्याचा नाश्ता घेऊन त्याच्याजवळ गेले. मी त्याला म्हणाले, निलेश मी तुला कशी वाटते? तर तो म्हणाला, तू तर माझी खूप फेवरेट आहेस. मला तुझ्यामुळे इथून जाऊच वाटत नाहीये. त्याच्या बोलण्यावर मी त्याला म्हणाले, फक्त आवडून काय फायदा, तू अजून फार लहान आहेस. तू काहीच मोठी कामगिरी करू शकत नाहीस ना. त्यावर तो म्हणाला, तू मला लहान समजू नकोस. मी मोठा झालोय आणि याचा पुरावा मी तुला लवकरच देईल बघ. त्यावेळी बोलत असताना त्याच्या बोलण्यातून एक वेगळीच चालाखी आणि हौस बाहेर पडताना दिसत होती. काहीच वेळात वातावरण वेगळ्याच दिशेने वळलं होतं. तेव्हा मी त्याला हसतच म्हणाले की आता बोल बच्चन बंद कर आणि लवकर नाश्ता करून तयार हो. आज मी तुला बाहेर मॉलमध्ये फिरायला घेऊन जाणार आहे. तूही सारखं घरात राहून बोर झाला असशील ना. मी त्याला फिरायला घेऊन जाणार ते ऐकून तो फार खुश झाला होता. तेव्हा काहीच वेळात निलेश तयार होऊन बाहेर आला. त्यानंतर मीही छान तयार झाले होते. निलेशने तेव्हाही माझ्या सुंदरतेची प्रशंसा केली होती. मॉलमध्ये गेल्यावर मी त्याला बरीच शॉपिंग करून दिली. घरी येताच मी निलेशकडे घराची चावी दिली. तो लॉक उघडत होता तेव्हा माझी नजर एका महिलेवर गेली. ती एकसारखी माझ्याकडे व निलेशकडे बघत होती. तिला बघताच मी तिच्याकडे गेले. मी तिला म्हणाले, तुम्ही मगापासून माझ्याकडे व त्या मुलाकडे एकसारख्या का बघत आहात? त्यावर ती महिला तिची ओळख देत मला म्हणाली की मॅडम, मी तुमच्या शेजारच्या घरात नवीन कामाला लागले आहे. तिथे कामाला येऊन मला 15 दिवस होत आले. घरात केलेल्या त्या मुलाची नजर मला काही ठीक दिसत नाही. त्यावर मी तिला म्हणाले, म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा तिने मला सांगितलं की समोरच्या घराच्या किचनमधून मला रोज तुमच्या घराची खिडकी दिसत असते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा मुलगा मला त्या खिडकीतून आत डोकावताना दिसतो. बहुतेक ती खोली तुमची आहे, कारण तिथे मी तुम्हालाच बघितलंय. मला तर असं वाटतंय तो मुलगा रोज तुम्हाला नको त्या अवस्थेत बघत असतो. मला कधीपासून तुम्हाला हेच सांगायचं होतं. तुमच्या मुलाला वेळी सांभाळा, नाहीतर आजकाल मुलांचा काही भरोसा राहिला नाही. मोबाईलमध्ये काहीही शिकून घरातल्याच महिलांवर मुलं नजर टाकतात. तुमच्या मुलाला वेळी सांभाळा, नाहीतर तो हातचा गेलाच म्हणून समजा. त्या महिलेचं बोलणं ऐकून मी शॉक झाले होते, कारण दुपारी 4 वाजता मी आंघोळीला जात असायचे हे खरं होतं. त्या महिलेने ज्या खोलीकडे इशारा केला होता ती माझीच खोली होती. तेव्हा मी घरात आले तर निलेश माझ्यापुढे ते नवीन कपडे घालून उभा होता. तो ड्रेस त्याला कसा दिसतोय तेच तो मला विचारत होता. त्याला मी हसूनच उत्तर दिलं, पण त्याच्यासमोर मी काही व्यक्त झाले नव्हते. निलेशला माझ्याकडून काय हवं होतं ते तर मी समजले होते. दिवसभर त्याचं माझ्याशी जे वागणं होतं ते मी नोटीस केलं होतं. आता ना मी त्याचं मन मारणार होते ना माझं. निलेशला माझ्याकडून काय हवं होतं व मलाही कुठल्या गोष्टींची गरज होती ते मला चांगलंच ठाऊक होतं. त्या रात्री रोजप्रमाणे मी माझ्या खोलीत गेले. रात्री मी छानशी साडी नेसली. तेव्हा मला माझी रिबीन बांधायला जमत नव्हतं, म्हणून मी निलेशला आवाज देऊ लागले. मी त्याला म्हणाले, निलेश, केव्हापासून तू मला चोरून बघतोयस हे मला माहीत आहे. आता तुला मला चोरून बघायची गरज नाही. उठून जरा मला रिबीन बांधायला मदत कर, कारण आज तुला जे हवंय ते मी तुला देणार आहे. तेव्हा माझं बोलणं ऐकून निलेश लगेचच जागचा उठून बसला. मी त्याच्याजवळ जाऊन बसले तसा तो मला रिबीन बांधायला मदत करू लागला. तेव्हा अचानक मला पाठीवर चुरचुरल्यासारखं झालं, म्हणून मी त्याला माझ्या पाठीवरून हात फिरव म्हणाले. निलेशचा हात माझ्या पाठीवर येताच मी तो जोराने पकडला व त्याला म्हणाले, निलेश, ताई ताई म्हणून तू माझ्यावरच वाईट नजर टाकलीस. तू रोज मोबाईलमध्ये काय नको ते बघत असतोस ते मला चांगलंच ठाऊक आहे. आता तुला माझ्यासोबत काय करण्याची इच्छा आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. माझं बोलणं ऐकून निलेश असं दाखवू लागला की जसं की त्याला माझं बोलणं समजत नाहीये. तो म्हणाला, ताई, तू हे काय बोलत आहेस ते मला समजत नाहीये. त्यावर मी म्हणाले, एकदा समोर बघ, तिथे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू आहे आणि ही सगळी रेकॉर्डिंग मी तुझ्या बहिणीला व तुझ्या आईवडिलांनाही दाखवणार. तुझी माझ्यावर वाईट नजर आहे व तू माझ्यासोबत नको त्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात आहेस हे मला कळलंय. आता तेच मोबाईलमध्ये शूट होत आहे. तेव्हा माझं बोलणं ऐकून निलेश तर माझ्या पुढे गुडघ्यावर येऊन बसला. तो माझी माफी मागू लागला व रडू लागला. तो म्हणाला, ताई, तू समजत आहेस तसं माझ्या मनात काहीही नाही. मी तर तुला ताई मानतो. प्लीज असे नको ते विचार करू नकोस आणि असं काहीही माझ्या आईबाबांना आणि ताईला दाखवू नकोस. त्यावर मी म्हणाले, जर तुझी माझ्यावर वाईट नजर नाही तर मग रोज तू माझ्यावर नजर ठेवून का असतोस? का तू माझा पाठलाग करत असतोस? तेव्हा निलेशने जे काही खरं मला सांगितलं ते ऐकून तर मी थक्क झाले होते. तेव्हाच मी त्याला संगीताच्या खोलीत घेऊन गेले. माझा आवाज ऐकून संगीता व विजय दोघेही खोलीतून बाहेर आले. निलेशला रडताना पाहून कदाचित संगीता काही गोष्टी समजली असावी, पण तरीही ती असं दर्शवत होती जसं की तिला काही माहीत नाही. त्यावेळी मी तिला म्हणाले, संगीता, तू तुझ्या भावाला इथे खास करून माझ्यावर लक्ष ठेवायला बोलावलं होतंस तर मला तुझी सगळी सत्यता माहीत झाली आहे. तू निलेशला माझ्यावर 24 तास नजर ठेवायला का सांगितलं होतंस? आता तू खरं बोलणार आहेस की तुझं आणि तुझ्या भावाचं नको ते वागणं मी तुझ्या आईबाबांना फोन करून सांगू? तेव्हा संगीता बोलू लागली की हो, मीच माझ्या भावाला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं, कारण मला तुमच्यावर संशय आला होता. तुमचा पती नसतानाही तुम्ही अगदी नटून राहतात. एवढंच नाही तर बऱ्याचदा रात्रीच्या वेळी मला तुमच्या खोलीतून आवाजही आले होते, पण माझ्याकडे काही प्रूफ नव्हते.
दिवसभर मी ऑफिसला असल्यामुळे मला तुमच्यावर लक्ष ठेवता येत नव्हतं, म्हणून मी माझ्या भावाला इथे बोलावून घेतलं. मीच निलेशला तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं की तुम्ही कोणाला भेटता, कोणाशी बोलता आणि खोलीत रात्री काय करता, या सगळ्यावर तो माझ्या सांगण्यानेच लक्ष देत होता. तिचं बोलणं ऐकताच मी म्हणाले, सत्यता ऐकवण्याची बहुतेक हीच योग्य वेळ आहे. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला महेशला घरात बोलावून घेतलं. निलेश आल्यापासून मी माझ्या नवऱ्याला भेटू शकले नव्हते, तेव्हा संगीताची भेट मी माझ्या नवऱ्याशी करून दिली. मी तिला म्हणाले, संगीता, तुमचं लग्न होण्याच्या महिन्यापूर्वी माझा नवरा त्याच्या बँकेच्या एका घोटाळ्यात सापडला. खरं तर तो घोटाळा महेशने केलाच नव्हता. त्याचा आयडी वापरून ते सगळं करण्यात आलं होतं, परंतु तेव्हा खरा गुन्हेगार कोणालाही सापडला नव्हता. माझ्या नवऱ्याची आयडी सापडल्यामुळे त्याला चोर समजून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तो 1-2 महिन्याकरता जेलमध्ये होता, परंतु जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हाही त्याच्यावरही आरोप हटवण्यात आले नव्हते. ज्यावेळी या सगळ्या घटना घडल्या तेव्हा बातम्यांमध्ये असू दे की पेपरमध्ये सगळीकडे माझ्या नवऱ्याचे गुन्हेगार म्हणून फोटो दाखवले जात होते. त्या दरम्यान तुझं व विजयचं लग्नही होतं. तुमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आपल्या आपापसातील भेटी झाल्या नव्हत्या. तुमच्या लग्नाच्या आधी विजयने त्याच्या भावाकडून शपथ घेतली होती, जोपर्यंत त्यांचे सगळे गुन्हे त्याच्या डोक्यावरून बाजूला होत नाही तोपर्यंत त्यांनी घराची पायरी चढू नये. कारण महेश विजयचा भाऊ आहे हे तुला समजलं तर तू भाऊजींना सोडून जाशील असं भाऊजींचं म्हणणं होतं. भावाच्या संसाराकरता महेशने घराबाहेर राहणं मान्य केलं. गेल्या 3 महिन्यांपासून माझ्या नवऱ्याने या घरात पाऊल टाकलं नाहीये. मी माझ्या नवऱ्याला रात्री चोरून भेटत असते, पण त्याचीही भणक तुला लागली होती. आता महेशला त्याच्यावर आरोप लावणाऱ्या नालायक माणसाची खबर लागली आहे. लवकरच माझ्या नवऱ्यावरही आरोप मिटतील व खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात येईल व महेशला त्याची नोकरीही मिळेल. सगळं टेन्शन मिटल्यानंतर सगळी सत्यता मी तुला सांगणार होते, पण त्याआधीच तू माझ्यावर नको ते आरोप लावून मोकळी झालीस. तेव्हा सगळं खरं ऐकून संगीताला तिने माझ्यावर केलेल्या संशयाबद्दल तिला फार लाज वाटली. तिने माझ्या व महेशच्या पायात पडून आमची माफी मागितली. विजयनेही त्याच्या भावाची माफी मागितली. त्या दिवशी मी भाऊजींना एक गोष्ट बोलले की भाऊजी, आपल्या परिवारातील सदस्य जर अडचणीत असेल तर त्यावेळी त्याला साथ द्यायची असते, ना की स्वतःचा स्वार्थ पाहून त्याला आपल्यापासून लांब करायचं असतं. मला भाऊजींना काय समजवायचं होतं ते तर ते चांगलंच समजले होते. मंडळी, आपल्या परिवाराची साथ कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, कारण आपल्या सुखदुःखात तेच आपले खरे सोबती असतात. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर